आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। इचलकरंजी शहरातल्या जुना चंदूर रोड परिसरात न्यू व्हिजन विद्या मंदिर शाळेकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्यानं आज चक्क विद्यार्थ्यांनी महानगरपालिकेच्या दारातच शाळा भरवली। शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी महापालिकेच्या बाहेर मंडप उभारत त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांचे वर्ग घेत अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं। रस्त्याची दुरावस्था, चिखल आणि खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केला। दरम्यान आंदोलनाची माहिती मिळताच महापौर आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देत तातडीनं मुरुम टाकण्याचं काम सुरू करण्याचे आदेश दिले। तसंच पुढील काळात दर्जेदार डांबरी रस्ता करून देण्याचं आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन स्थगित केलं। इचलकरंजी शहरातल्या जुना चंदूर रोड परिसरात न्यू व्हिजन विद्या मंदिर ही शाळा गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे। या शाळेत 1ली ते 10वी पर्यंत सुमारे 1000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मात्र शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यानं रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्यानं विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढत शाळेत जावं लागतंय। अनेकदा विद्यार्थी चिखलात घसरून पडतायत, तर दुचाकी घसरून अपघात होण्याच्या घटनाही घडत असल्याचा दावा शिक्षकांनी केला। रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होत असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झालाय। या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत महापालिका प्रशासन, महापौर, आयुक्त आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना वारंवार माहिती देऊनही ठोस कार्यवाही होत नसल्यानं अखेर विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्याचा निर्णय घेतला। आज सकाळी 10 वाजता विद्यार्थ्यांनी थेट इचलकरंजी महानगरपालिकेच्या बाहेर मंडप टाकून आपली शाळा भरवली। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणी शिकवायला सुरुवात केली। महापालिकेच्या दारातच विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू झाल्यानं महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली। दरम्यान महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला। मात्र जोपर्यंत रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला। यानंतर महापौर आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देत रस्त्याच्या कामाबाबत आश्वासन दिलं। महापौरांच्या आदेशानंतर तातडीनं रस्त्यावर मुरुम टाकण्याचं काम सुरू करण्यात आलं। त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन स्थगित केलं। मात्र केवळ मुरुम टाकून प्रश्न सुटणार नसून शाळेकडे जाणारा कायमस्वरूपी आणि दर्जेदार डांबरी रस्ता करून द्यावा अशी मागणी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडून करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांनी थेट महापालिकेच्या दारात शाळा भरवून प्रशासनाचं लक्ष वेधल्यानं या अनोख्या आंदोलनाची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे। नमस्कार, मी प्राध्यापक गंगाधर श्रीमंत माळे, ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू व्हिजन विद्या मंदिरचा संस्थापक अध्यक्ष। गेल्या 15 दिवसापूर्वी आम्ही नगरपालिकेच्या गलतान कारभाराविषयी, जे अतिवृष्टीमुळे किंवा पाऊस जास्त झाल्यामुळं शाळेच्या भोवती भुयारी गटार केलेले तसंच काम ठेवून गेल्यामुळे चिखल, त्याचबरोबर माती साचून त्या ठिकाणी पाण्यामध्ये होडी, कागदी होडी सोडून आम्ही आंदोलन केलेलं होतं। नगरपालिकेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, पण नगरपालिकेनं कोणत्याही पद्धतीचं आम्हाला सहकार्य न करता एखादा नुसताच मलमपट्टी म्हणून तिने त्याच्यामध्ये एक डंपर माती आणून अजून जरा त्या चिखल करण्याचं काम केलं। मग त्यानंतर आम्ही आमरण उपोषणाचा जाहीर हे केल्यानंतर, निर्णय घेतल्यानंतर 8 दिवस झाले त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही। त्यामुळं आज आम्ही विद्यार्थी, पालक, शिक्षक सगळेजण मिळून आम्ही या ठिकाणी आंदोलनास्थळी बसलेलो आहे। जोपर्यंत तो रस्ता पूर्णपणे म्हणजे बेस करून त्याच्यावर डांबरीकरण करत नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण चालू राहील। मी स्वतः प्राध्यापक गंगाधर माळे, मी इथं आमरण उपोषण करत आहे, पण आमचे जे विद्यार्थी आहेत ते आज आम्हाला सपोर्ट द्यायला इथं आलेले आहेत, ते शाळेत बसणार आहेत। या ठिकाणी फक्त आम्ही एक प्रातिनिधिक म्हणून त्यांचा 1 तास या ठिकाणी फक्त घेतलेला आहे। एकीकडे शहरात विकास कामांचा दावा केला जात असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्याचं या आंदोलनातून समोर आलंय। त्यामुळे प्रशासन आता दिलेलं आश्वासन किती लवकर पूर्ण करतं याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलंय।